की स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे. त्यांचं हे वैशिष्ट्य त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स पर्यंत घेऊन गेलंय. हा छंद मी जोपासला. मी हा जवळ 58 वर्ष करतोय. वा. तर 12,500च्या वरती झाले आणि मोजणं सोडलेलं आहे मी आता. पण असं झोकायचं की तो छंद स्वच्छंद हवा. आपण किती थकायचं याला सुद्धा मर्यादा असतात. तुम्ही स्वतःच्या डिमांड्सवर कंट्रोल ठेवलात तर तुम्हाला सगळं काही नीट करता येतं. बरोबर. छंद जोपासण्यासाठी काय लागतं तर कल्पनाशक्ती लागते. जबरदस्त लागतं. ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचं वाळलेलं पान फार पूर्वी आणलं ते पण ठेवलेलं आहे. मी सौभाग्यपती आहे. व्हॅनमधनं बाईंचं ठेवलं. मी प्रवीण जातो तिघं जण व्हॅनमध्ये होतो. त्या स्मशानभूमीवर आम्ही गेलो तिकडे आणि मी अपसेट झालो एकदम. लोक हे विकतात, धंदा करतात, त्यांच्याबद्दल खूप हल्ली हे झालेलं आहे, गवगवा होतो आणि त्यांना लोक सेलिब्रिटीज कट करतात त्यांना. खरंय. मग तुम्ही 4 कोटी दिले, मी काय करू विचार करेन. मी त्या प्रेशरनेच मरेन मी. तुम्ही सही घेताना लांब उभं राहायचं, सही घ्यायचं, तिथं क्विट व्हायचं. सेलिब्रिटी मोठा असेल, समोर गोळका येतो, आपण मागणं जायचं. ताई पुढे काय असेल ते पुढे करायचं. ही ट्रिक आहे. म्हणजे सगळ्या सह्या मुंबईतच घेतल्या. मुंबईत ऑलमोस्ट. काय म्हणता. काही गोष्टी आवडतात कधी कधी. आणि आमचा बेल बॉटमचा काळ होता, तो तुमचा आलाय परत. सर्कल आहे ते. आणि हे एन्जॉय करायला पाहिजे माणसाने. नावं नाही ठेवायची. ही काय फॅशन करत, एन्जॉय करायला. लाईफ आहे, एन्जॉय करा. एखादी गोष्ट तुम्ही एन्जॉय करताना तेव्हा ठरवायचं नसतं, एन्जॉयमेंट निघून जाते. छंद माणसाला समृद्ध बनवतो. त्याच्याकडे नाही ते मी बघत नाही, माझ्याकडे आहे ते पहिले बघतो. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी धनश्री प्रधान दामले. आपण कितीतरी वेळा ऐकतो की एखादी गोष्टी एखादं असामान्य कर्तृत्व करते. म्हणजे नक्की काय करते. एखादी व्यक्ती एखादी सामान्य गोष्टच जेव्हा वेगळेपणा आणून करते, काहीतरी वैशिष्ट्य आणून करते, म्हणजेच ती काहीतरी असामान्य करत असते. असामान्यत्व आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी जगावेगळं करावंसं वाटतं का? करावंसं नक्की वाटत असेल, पण त्यासाठी एखादी सामान्य गोष्ट सुद्धा वेगळेपणाने केलीत तर ती असामान्य होऊ शकते. आजच्या पॉडकास्टमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आलंय की ज्यांना सयाजीराव असं म्हटलं जातं. सयाजीराव अशी त्यांची वेगळी ख्याती आहे. यावरनंच तुम्ही ओळखलं असेल की स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे. आता स्वाक्षरी आपल्यातले अनेक जण घेतात, अनेक जण हा छंद जोपासतात, पण त्यांचं वेगळेपण काय, त्यांचं हे वैशिष्ट्य त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स पर्यंत घेऊन गेलंय. आणि म्हणूनच आज आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी त्यांच्या या छंदाबद्दलचा प्रवास जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं, आणि मुख्य म्हणजे त्यांचं वेगळेपण काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर आहेत सयाजीराव म्हणजेच सतीश चाफेकर. नमस्कार. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. तू सयाजीराव म्हणालीस. हे नाव मला प्रवीण नवणेंनी 1997-98 मध्ये एक लेख लिहिला मठामध्ये. सयाजी नाबाद काय त्यावेळेला काही 11 सह्या झाल्या होत्या. सयाजीराव नाबाद 1100 आणि त्याहून ते नाव रूढ झालं माझं ते. अरे वा. सयाजीराव म्हणून. पण काय झालं माहितीये का की हा छंद मी जोपासला. मी हा जवळ 58 वर्ष करतोय. वा. 58 वर्ष करतो. किती सह्या झाल्यात आतापर्यंत? आता 12,500च्या वरती झाल्यात आणि मोजणं सोडलेलं आहे मी आता. कारण काय किती काय अजून मला रेकॉर्ड ठेवायचे त्याचे. घरात बायको मागे लागतात, रेकॉर्ड ठेव, कळू दे काय. तब्बल 300 क्रिकेट बॅट्स आहेत माझ्याकडे. 300 क्रिकेट बॅट्स. मला तेच म्हणजे मी आता सुरुवात जशी केली की हा छंद, आता स्वाक्षरी घेणं हा छंद आपल्यातले अनेक जण जोपासतात. मुख्य म्हणजे मला तुमच्याकडनं पहिल्यांदा जाणून घ्यायचं की छंद जोपासणं म्हणजे काय नेमकं करायचं असतं. कारण छंद हा प्रत्येकाचा असतो, काही ना काहीतरी असतो. माझा काही चित्र काढण्याचा छंद असेल, माझा काही गोष्टी जमा करण्याचा छंद असेल. छंद जोपासणं ही यासाठी काय लागतं बरं? सगळ्यात आधी पहिली गोष्ट स्वतःला झोकून द्यायचं स्वतःला. पण असं झोकायचं की तो छंद स्वच्छंद हवा. उन्हाळ झाला की माणसाच्या व्यक्तिमत्वाची वाट लागते, छंदाची वाट लागते. तुम्हाला अनेक उदाहरणं मिळतील की त्या इतके वाहून गेले की त्यांना पुढे अंगानं दशा येते. आणि छंदाचं पुढे कलेक्शनचं काय होतं हे कळत नाही. ती दृष्टी ठेवून आपण केलं पाहिजे आणि ती दृष्टी हवी.
आपण किती थकायचं याला सुद्धा मर्यादा असतात. बरोबर. तर छंद जोपासला पहिली गोष्ट स्वतःवर कंट्रोल ठेवायचा. हो. अँड कंट्रोल युअर डिमांड्स. तुम्ही स्वतःच्या डिमांड्सवर कंट्रोल ठेवलं तर तुम्हाला सगळं काही नीट करता येतं. बरोबर आहे. हे महत्वाचं आहे. खरं. स्वाक्षरी घेण्याचा हा छंद वयाच्या कितव्या वर्षापासून सुरू केला? 10-11 वर्ष वय होतं. आमच्या ठाण्यात लालबागेत जयंतीला ठाणा जायचे, त्यांच्याकडे एकदा जनरल करिअप्पा आले होते. तर करिअप्पा त्यावेळेला केसरी वगैरे पेपर असायचे, थोडं वाचायला मिळायचं आम्हाला. ते व्यक्तिमत्व बघितल्यानंतर मी एकदम असं हादरलो. तर आमच्याकडे कोदे काका राहायचे, म्हणजे प्रमोद कोदे जज होते, त्याचे वडील. ज्या स्वतःच त्यांची सही आहे. मी आपलं घाबरगावर सही घेतली आणि थँक्यू न म्हणता परत आलो. दुर्दैवाने ती सही हरवली, आजही माझ्याकडे नाही ती. म्हणजे यात सगळ्यात पहिली स्वाक्षरी ज्यांची घेतलीत ती हरवली. आणि त्यानंतर ऍक्च्युली हा प्रवास खरा सुरू झाला. मी मगाशी जसं म्हणाले की काहीतरी वेगळे पण असावं लागतं ना तो छंद जोपासताना. तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे की झोकून दिलं पाहिजे, पण इतकंही झोकून देऊ नये की तुमच्या आयुष्याची दुर्दशा होईल. पण मग वेगळे पण कसं की आपल्या याच छंदामध्ये की इतर जणही हा छंद जोपासत असतील, आपलं वेगळे पण कसं टिकवून ठेवायचं? आपलं वेगळे पण म्हणण्यापेक्षा की आपण ज्याच्याकडे सही घ्यायला जायचो त्यावेळेला आम्ही नाटकं बघायचो. शाळेत नाटकं व्हायची. 20-25 तिकीट खपवली एक पास मिळायचा आम्हाला. मग स्टेजवर जायचं. शरद तोडकर मेकअप कसे करतात, बाळ तोडकर मेकअप कसे करतात हे बघायचं असं आणि सही घ्यायचं. तर सही घ्यायला कशी आणखी सुरुवात काय झाली तर शाळेतल्या मुलांना बोलायचं होते. मी काल काशीनाथ घाणेकरांना बघितलं, ते खोटं बोलतो, पुरावा काय तर पुरावा म्हणजे सही. तिथं ते सुरू झालं. बरोबर. आणि होत गेल्या त्यावेळेला पैसे नव्हते आमच्याकडे, तर डायरी शिवड्या डायऱ्या घ्यायच्या, त्याच्यावर घ्यायचं. पण जसं पैसेच गेले तशी क्रिएटिव्हिटी आमची वाढत गेली आणि ती एकदम वेगळ्या थराला गेली अक्षरशः. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मी इतक्या वेगळ्या वस्तूंवर सह्या घेतल्या. बॉल, बॅट्स, म्हणजे मी चोर बारात जायचो, त्यांना बॉल्स कुठे स्वस्त मिळत असेल ते बघायचो आणि डझन घेऊन आणून ठेवायचो. आणि त्याचे ऑटोग्राफ घ्यायचो. क्रिकेट मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिसला जायचो आम्ही. बसपर्यंत उतरता सह्या घ्यायच्या अशा अनेक वेळा. पण एक लक्षात घ्या फक्त क्रिकेटच नाही, लेखकाच्या त्यावेळेला पुस्तकाची ऐपत होती आमची. मग आम्ही कुठे घेणार, डायरीवर घेणार. बरोबर. फोटो एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, पण पुढे डेव्हलप झालं तर मी त्याचे फोटो घ्यायला लागलो, पुस्तकं घ्यायला लागलो, त्याच्यावर ऑटोग्राफ घ्यायला लागलो आणि ते वाढत गेलं. बरोबर. पण सध्या तुम्ही ज्या वस्तू वापरताय सह्या घेण्यासाठी, मला वाटतं की त्याला कुठेच पैशाची अडचण किंवा पैशाचं बंधन असं नाही. जसं तुम्ही म्हणालात की पैसे येत गेले तसं मग मी क्रिएटिव्हिटी वाढत गेली. पण आत्ताची सध्याची क्रिएटिव्हिटी अशी आहे की ज्याला कशाचंच बंधन नाहीये. काय झालं माहितीये का की ठाण्यातलं गडकरी रंगायचं आमच्या समोर उभं झालं 77 साली. तो लाल दगड म्हणजे एक ट्रेडमार्क होता. हो लावलेला सगळा. आणि त्यांचं नूतनीकरण झालं ना, ते तोडायला सुरुवात झाली. ते धूळ अशी उडत होती. तर लोक म्हणजे काय धूळ उडते. मी मनात विचार केला की धूळ नाही, आमचं आयुष्य त्यांनी बनवलेलं आहे, कोणा सगळ्यांनी बनवलेलं आहे. मग मी तळ्यात फिरायचो ना, छोटा एक दगड घेऊन यायचो. गडकरी रंगाचा दगड घेऊन यायचा. ते पडले असायचे ते मागून ते डम्पिंग ग्राउंडवर टाकून देते कुठेतरी ते. तर गम्याचा एखादा दगड होता तर वजन जास्ती, एक दगड असे मी जमा करत राहिलो हळूहळू. विचारून त्यांना घेऊ काय दगड, त्यांना काय गाडीवाल्यांना काय, त्या डंपरवाल्यांना काय, घ्या डंपर पुढे करायचं. ते जेवढं उचल तेवढं एखादं उचलायचो आणि असे हळूहळू 8 महिने मी जमा केले ते, 7-8 महिने. आणि मग मी पावसाळा आला, तब्येत बरोबर नव्हती मला, मी दुसरीकडे राहायला गेलो आणि फिरायला गेलो जायचो. आणि मग मी गडकरी ओपन व्हायची वाट बघत गेलो. पण त्याच्या आधी 4 महिने मला समीर चौगुले भेटले. म्हणजे समीर सर मी असं हे प्रकार केलाय बघा, सही करा. ते बोलले तुला सुचलं कसं, पहिली गोष्ट हे सांग मला. त्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली. आज तुम्हाला खोटं वाटेल, अमोल पालेकरांपासून सगळ्यांनी स्वाक्षरी केली. आणि तो दगड जड उचलला. हा बघा, हा एक दगड आहे. कालच मी नेहमीचे त्यांच्या याच्यावर घेतले, त्यांच्या नाटकाच्या सगळे आपले बेरड्यांचा मुलगा पण आहे, अभिनय त्यांनी पण केलेली. म्हणजे एक वेगळेपण आहे ना. सगळे खोटं वाटेल तुम्हाला, जुने लोकांना पाया पडतात त्याच्या. आणि मग ही कल्पना अशी येणं आणि याच्यावर म्हणजे त्या स्वाक्षरी देणाऱ्याला सुद्धा किती भाग्यवान. मला बोललं ह्याच्यात एक माणूस बोलला, अरे ह्याच्यात करू का, चालेल का, मी करा म्हटलं. हे आता याला काय लागलं सांगा, फक्त कल्पनाशक्ती. बरोबर. कल्पनाशक्ती.
ती महत्वाची आहे. खरं. त्या दिवशी विनोद कांबळीकडे बसलो होतो गप्पा मारत, तर विनोदची सही घेतली. विनोद तू चहा पितस ना, तू छोटा ग्लास चहाचा तो धुवू नकोस, त्याला सही करून मारा देतो म्हणते. हे सुटलं. काय लागलं त्याला मला, बरोबर, काय लागलं, काही लागलेलं नाहीये. पैसा सगळीकडे लागतो असं नाही हो. बरोबर, पैसा सगळीकडे लागतो असं नाहीये, पण तुम्ही काय विचार करू शकता हे महत्वाचं आहे. खरं. कंगव्यावर वगैरे पण सही घेतली, कंगव्यावर पण घेतली. मला मैत्रिणी माझी मल्याळम लेखिका आहेत, त्यांची आम्ही ग्रुपमध्ये होतो एकदा, तर तिची मी कंगव्यावर घेतली आणि डिशवर चहाच्या घेतली, कारण तिथं आयुष्य काय सुरू झालं होतं असं तिला बोललो होतो. सविता म्हणून नाव तिला. बरं. हा, तर माया नावाची पण ती मल्याळी लेखिकाने 2 डॉक्टरेट केली आहेत. पण तो शिलॉंगला का मोजे तिथे ती प्रोफेसर आहे, तिने तिच्या मला बाहुली पेटली, तिची बाहुलीवर सही घेतली. हे काय लागतं त्याला. खरंय. मला मुळात असं वाटतं की तुमच्याकडे बघताना आणि तुमच्याकडनं ह्या गोष्टी ऐकताना की छंद जोपासण्यासाठी काय लागतं तर कल्पनाशक्ती लागते. जबरदस्त लागते. जबरदस्त. कुठचीही गोष्ट असामान्यपणे करायची असेल तर कल्पनाशक्ती ही लागते. आता मी इथे ही बॅट बघतेय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सही. तुम्ही बॅटवर घेण्याचं कारण काय सांगतो. मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटरच्या सह्या घ्यायला गेलो होतो, तर तेवढ्यात बाळासाहेबांची गाडी अशी येताना दिसली मला. सिक्युरिटी नव्हती, त्या शाल सर बाहेर आले, बघितलं, बाळासाहेब मला सही हवी बॅटवर तुमची, बघितलं, मग देतो, ते आत गेले. आणि मी वरती पहिल्या माळ्यावर होतो, खाली थोडी गर्दी हल्ल्यावर का भास झाला मला, म्हणजे निघताय. मी धावत खाली आलो तर गाडीत बसून निघाले होते. मी धावत गाडीला ओव्हरटेक केला आणि एका झाडाच्या कट्ट्याच्या उभारून अशी बॅट दाखवली. बाळासाहेबांनी गाडी थांबवली, त्या पुन्हा आली आहे आणि मला जवळ बसवलं. कशी कुठे करू म्हटलं, बॅटभर करा तुम्ही. बाहेर सिक्युरिटी सगळे बोंबलतात माझ्या नावाने, सगळे बॅटभर करा तिथे. आणि त्याच वेळेस तो फोटो घेऊ का, तो काही 200-250 कॅमेरा असेल छोटे, त्यांनी तो हा फोटो काढला त्यावेळेला आणि पोच दिली गाडीमध्ये. पण एक आठवण आता ही कोणाकडेच नाहीये, हे कोणाकडेच नाहीये. बरोबर. किती मिनिटाचं 1, 2 ते 3 मिनिटाचं नाटक होतं ते, पण आयुष्यावर पुरलं मला. खरं. पण अशा काही व्यक्ती, म्हणजे आता तुम्ही म्हणताय की आता तुमचं नाव झालंय, आता बरीच लोक तुम्हाला तुमच्या या छंदामुळे, तुमच्या या पॅशनमुळे ओळखायला लागलेली आहेत, आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे एक ऋणानुबंध निर्माण झाले. म्हणजे हो, बरेचसे क्रिकेटर्स असतील, बरेचसे अभिनेत्री की यांच्याबरोबर तुमची चांगली ओळख आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही ओळख नव्हती, तेव्हा एक कोणीतरी सामान्य तरुण आपली स्वाक्षरी घेण्यासाठी मागे मागे येतोय, आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे दिली जायची का स्वाक्षरी की नाही दिली जायची. परवाचीच गोष्ट, वंदनाताईंनी ती सही घेतली आणि मी जायला निघालो, तर वंदना बोलली मला तुमचे फोटो काढायचा आहे. माझं नाव नाही विसरल्या, सांगितलं होतं त्यांना, नाटकाच्या तयारीत त्या होत्या, आणि त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांचं ते नाव टाकायचं राहून गेलं, काय माहित नाही मला. जवळ 17,000 लाईक्स मिळाले आणि एवढ्या कॉमेंट्स आल्या की विचारायची सोय नाही. खरं. मला त्या लोकांनी सतीश सातेकर लोकांना, आणि लोकांना माहिती होतं. सुरुवातीला कसं केलं? सुरुवातीला एवढ्या सगळ्या लोकांच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहून नाही जायचं, पेपर वाचायचं, आज कुठे कोण येणार आहे, उद्या कुठे कोण येणार आहे, त्यावर आजचे कार्यक्रम असायचे, त्यात मिळायचं. सगळे पेपर लायब्ररीत जायचं आणि आजचे कार्यक्रम कुठले इंग्लिश पेपर सगळ्यात बघायचं आणि जायचं. बरं. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, म्हणजे कसं ते काय असं काळ 96-95 म्हणजे मोबाईलचा काळ नव्हता तो, काय आधीचा काळ होता. कुठेतरी कोपऱ्यात एक न्यूज होती की मुंबईत नील आर्मस्ट्रॉंग येणार. आता मला काय कळेल ना, कुठे काय करायचं काही सोर्सच नाही माझ्याकडे. तर मी शोधता एका वृत्तपत्र सांगितलं तो आपल्या ताजमध्ये येणार आहे. तर मी आता जायचं कसं, तर ते ताजवर एक माणूस काम करत होता, ओळखीचा होता. तो जो कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी आहे, तुम्हाला एंट्री बघायला लागेल मला, पण मी येतो तिथे, तुम्ही काय करायचं करून घ्या. आणि मी गेलो, त्या माणसाने कार्यक्रम सुरू झाला होता, मोठ्या हॉल सगळं भरलं होतं. त्या माणसाने मला कुठनं किचनमधनं कुठनं नेला मला माहीत नाही, पण त्यांनी मला त्या हॉलमध्ये नेला. समोर नील आर्मस्ट्रॉंग भाषण करत होते आणि मी या साईडला उभा होतो कोपऱ्यामध्ये. त्यांच्यासमोर 2 खुर्च्या रिकाम्या होत्या, तिथे येऊन बसलो पहिल्या रांगेमध्ये. बर. जातीवंत निर्लज्जपणा पाहिजे.
हां, त्यांचं सगळं बघतो अनुभव सांगतायत, सगळं सांगतायत आणि भाषण झालं आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसले, रिकामी खुर्ची. बरं. आता खोटं वाटेल की मी तर हाबकलो. तो माणूस जो चंद्रावर तो मी त्याच्या पायाकडेच बोलतो, कारण ते पाय चंद्रावर पोहोचले. हा किस्सा मला सांगावं वाटतं का माहिती की हे अनबिलिव्हेबल आहे. सही घेतली, अनबिलिव्हेबल असं सगळं. तेव्हा ते फोटो पण लोकांनी काढले. कशावर घेतलीत सही? ती डायरीवर. पैसे कुठे द्यावेला तर पण फोटो अनेकांनी काढले, पण तो फोटो मला अजून मिळालेला नाही पण सही आहे. तो फोटो दोघांनी काढलाय, वाशी एका माणसाने काढला होता. मग काढ म्हणून सांगितलं, माझ्या कॅमेरा नव्हता, पण तो कुठे गेला माणूस मला माहित नाही पुढे. क्या बात आहे. पण नील आर्मस्ट्रॉंग यांची सही तुमच्याकडे आहे, हीच किती मौल्यवान प्रत्यक्ष घेणं. प्रत्यक्ष म्हणजे काय माहिती का, प्रति आपले दार्वेकर म्हणते प्रति अधिक अक्ष. प्रति अक्ष डोळ्यात बघतात ते प्रत्यक्ष. खरंय खरंय खरंय. अशा कोणत्या व्यक्तीची सही घेताना खूप थांबावं लागलं तुम्हाला, खूप वाट पाहावी लागली? वाट पाहावी लागली आणि पाठलाग करावा लागला. रिचर्ड गेअर हा हॉलिवूडचा ऍक्टर बॉम्बे येणार होता आणि तो फोरास रोडला येणार होता. सध्या 11-12 टाइम होता. मी 9 वाजता फोरास रोडला मुक्तो. सगळे व्यवसाय चालू आहे आणि ती शेवटी 12-12:30 ती गाडी आली. त्यात शबानाज मी गाडीमध्ये होते त्यावेळेला मला वाटतं. आणि त्यांना सांगितलं, सिक्युरिटी सांगितलं की तुम्ही उतरू नका, थोडं हे म्हणून ती गाडी तशीच ती गाडी. म्हटलं आता मी गेलो आणि गेली जाई. मी दुसऱ्या टॅक्सी पकडली आणि त्या ऑबेराय पण त्यांचा पाठलाग केला आणि त्या गाडीमध्ये बसल्या ते कव्हर घेतलं, ते स्टॅम्प लावलं, त्याच्यावरती माझा पत्ता टाकला आणि त्याच्यावर आणखी एक चिठ्ठी टाकली की कागद टाकला की याच्यावर मला तुमची स्वाक्षरी पाठवा. आणि मी धत काउंटरला गेलो, पुढे गेलेला होता. बरं. ते काउंटर सांगितलं त्यांना देऊन टाका, त्याचं ते महत्वाचं आहे काहीतरी. दिलं. 8 दिवसांनी मला सही येईल त्याची. आली सही. वा. आणि GEAR का GEAR गेअर आहे काय ते, मी GE लिहिलं, ते कडून GA केलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. पण माणसांचा अभ्यास करावा लागतो का, म्हणजे सही घेण्याच्या आधी किंवा फील्डवर जाण्याच्या आधी? हा, मी अभ्यास करतो. कसा? नेट आल्यानंतर नेटवर बघतो त्याची आवडीनिवडी काय आहेत, यांनी काय लिहिलंय, काय नाही केलेलं आहे, किंवा यांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे, हे अत्यंत माहिती असणं. पण का ती गरज का आहे? गरज आहे. आता मी सांगतो, एक सांगतो. मी मुश्ताक अली आपले क्रिकेटर होते, फार मोठे. ते वानखेड्याला कधी कामासाठी आले होते आणि मॅचेस चालल्या होत्या आणि मला ते त्यांच्या गाडीत बसताना दिसले. मला तो चेहरा आठवला त्यांचा. मी पटकन त्यांची सही मागितली, माझ्याकडे बघितलं, सही दिली आणि बसले. आणि बाजूला मी उभा राहिलो. का होईल तर परत गाडीतनं बाहेर आले. त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही मला ओळखलं, यू नो मी, थँक्यू, तुम्ही मला ओळखलं. आता माझ्याहून तो माणूस म्हणून मीडियावाले बघत होते हे सगळं. मला जे कोण रे म्हणून तुमचा बाप मुस्ताक अली होते ते म्हटलं. का ती लोक फक्त सेवा करण्याच्या मागे, अभ्यास नाही काही. बरोबर. अभ्यास पाहिजे तिथे. बरोबर. हा महत्वाचा आहे. खरं खरं. वाचन महत्वाचं आहे, अभ्यास महत्वाचं. माझ्याकडे 250 पुस्तक आहे माझ्याकडे जवळजवळ. तुम्ही त्याला शब्दालय म्हणता? मी शब्दालय म्हणतो. का बरं? काय शब्दालय म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, मला नेहमी बायको भडकते. त्या कपाटामध्ये काय नाहीये, पुस्तकं आहेत. माझं दात घासाचा ब्रश पण आहे, टबळ पण आहे. त्यात ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचं वाळलेलं पान फार पूर्वी आणलं, ते पण ठेवलेलं आहे ते. बरं. हा, त्यात बऱ्याच गोष्टी शब्द पण मला आलंच झाले. मला मला अस्ताव्यस्त घर आवडतं. मला असं एकदम हाय पॉश नाही आवडत मला. काय माहिती, एक घराला घर पण लागतं आपल्याला, हे फार महत्वाचं असतं. आणि घरनं साथ मिळणं अत्यंत म्हणजे मला मिळते. सांगतो, मला मिळते. माझी मुलाखत झाली होती, तर मी बऱ्याच घटना घडल्या आयुष्यामध्ये, पण बायकोला सगळं सांभाळलं. मी शेवटी त्या मुलाखतीत बोललो होतो, मी सौभाग्यपती आहे. हे ऍक्सेप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे पुरुषांनी, आणि ते करत नाहीत. त्यांना त्यांची स्पेस देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण स्पेस देणं आवश्यक आहे. बरोबर. हे फार महत्वाचं आहे लाईफमध्ये. मला वाटतं की वाचनाने आणि अशा गोष्टी, अनेक माणसं भेटल्याने हे असे विचार समृद्ध होत जातात. आपण डेव्हलप होत जातो. आपली सेल्फ डेव्हलपमेंट होते आपली. खूप सेल्फ डेव्हलपमेंट होते. म्हणजे अमृता प्रीतमला पाहिल्यानंतर मी त्याच्या प्रेमातच पडलो होतो, खरं सांगायचं म्हणजे. मला ती खूप खूप आवडायची, खूप आवडायची. सही त्याची मी घेतलेली त्यांची, पण ती खूप आवडायची मला. आणि मी किती वेळ त्याच्या कविता ऐकल्या, साहिरचं त्यांचं ऐकलेलं आहे, किती वेळा ऐकलं.
किती व्यक्तींना भेटला असाल तुम्ही, किती व्यक्तिमत्वांना या छंदाच्या माध्यमातून हा छंद तुम्हाला किती काय देऊन गेलाय आयुष्यामध्ये. परिपूर्ण आहे. खरंय खरंय. आय एम सॅटिस्फाईड विथ माय लाईफ. पण तरी मी काय म्हणते की हा छंद, पण एखादी व्यक्ती हा छंद असा जोपासताना अर्थार्जनासाठी म्हणून तुम्ही वेगळी सर्व्हिस. मी कन्स्ट्रक्शन कंपनी बीकॉम झालो, कंटाळाला BA झालो, आणखीन कंटाळाला MA झालो, नोकरी चालूच होती कन्स्ट्रक्शन मध्ये. पण घरात काही प्रॉब्लेम आले, त्यानंतर मला घरात राहावं लागलं मुलासाठी वगैरे. मग बायकोला सांगितलं की तू सरकारी नोकरी तू कर, मी घर सांभाळतो. बरं. आणि मी घर सांभाळलं. आणि त्यात मी एक क्लास सुरू केला मुलांसाठी, गरीब मुलांना, झोपडपट्टी मुलांसाठी, जी बॅक बेंचेस आहेत आणि गरीब आहेत, म्हणजे फेल होतात ती, त्यांच्यासाठी फक्त शिकवणं सुरू केलं. 23-24 वर शिकवलं. मला व्यवस्थित चाललं. मुलं शाळेत पोचायला लागायचं, मी आणायचं. बायकोला कधीही कुलूप उघडावं लागलं नाही घाई. बरोबर. दॅट्स ऑल. खरं. मला चिडवायचे लोक की हमारी पिताजी बाहेर जाते, आपकी मिसेस बाहेर जाती और आप घर में रहते, चिडवायचे लोक. पण तुम्ही हे सगळं सांभाळलं आणि खरोखर म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी लागणं काय म्हणतो आपण. आणखी काय हवं लाईफ मध्ये, सांगा ना मला काय हवं. काय सांगतो तुम्हाला मी. माझ्याकडे मी राहतो श्रीमंत लोक आहेत, मर्सिडीज सगळ्या गाड्या आहेत, पण त्यांच्याकडे माझ्यासारखं नाही करायचं. माझ्याकडे माझं डोंबिवली एक म्युझियम आहे, मला सांगायचं राहिलं. एक असं म्हणजे आगळं वेगळं म्युझियम आहे. माझा मित्र अमोल सराफ आता अमेरिकेत राहतो. त्याच्या डोक्यात मला कल्पना आली की सर हा ब्लॉगमध्ये आपण काहीतरी वेगळं करू. एक दिवशी रात्री आला, रंगाल डबे घेऊन आला. सर तुमच्याकडे सह्या दाखवा मला. काही जणांना त्यांनी स्केच केला सगळ्या एका भिंतीवरती, आणि 35 तास लागले आम्हाला ते. आणि म्हटलं तर काय करायचं त्या ब्लॉगचं. त्या ब्लॉग तर होतं, मुलं शिकवायचे, एक समोर ब्लॉग होते, करायचं काय. तर आमच्या इथे मोघे सर होते त्यावेळेला, आपले कोणते शास्त्रज्ञ आले होते आमच्या इथे. तर ते त्यांची सही त्यांना डॉक्टर गोवारीकर, विजय भटकर, ते आले. त्या अरे म्हटलं चांगलं आहे कारण, आणि सगळ्यांना बोलवायला लागलं. असं येऊन गेले, ते येऊन गेले. खोटं वाटेल तुम्हाला की माझ्याकडे माशेलकर, गोवारीकर, विजय भटकर, ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे, तेंडुलकरची आई, विठ्ठल कामत, रत्नाकर मतकरी, अतुल परचुरे, निरा फाजली, गोविंदाचार्य, सगळे असे अनेक, महेश काळे, सगळे घरी स्वतः येऊन गेले खरे. आता सांगा मला त्या घराची व्हॅल्यू काय. खरंय. तुमची मर्सिडीज काहीच नाही हो त्याच्यापुढे. पण त्यात काहीतरी म्हणजे तुम्ही आता तुमच्या मित्राचं नाव घेतलं, त्यांनी एक अमोल सराफ, त्यांनी एक वेगळी कल्पना सुद्धा तुमच्यासाठी दिली आणि एक अख्खी भिंत तुम्ही. अख्खा फ्लॅट त्याला लावून दिलेला आहे. हो, आता फ्लॅट त्यासाठी ठेवलाय. आता फक्त लोक विकत घ्यायला येतात की म्हणलं माझे ब्लॉक तुम्ही विकत नाही घेऊ शकत. म्हटलं माझ्याकडे बिल्डर मोठे माणूस राजकीय नेता होता, नाव सांगत नाही, आणि तो बघतो खुश जातो. त्यांचा कुठे चमचा होता, साहेब तुम्ही सही करा ना. तो असा शिव्या द्यायला लागला, अरे लायकी करे माझी सही केली इथे, काय सांगतोस हे पण कळलं. खरं, हे फार महत्वाचं. खरं. कोणाचा आदर्श तुम्ही, आदर्श काय, आदर्श किंवा कोणाचा प्रभाव आहे तुमच्या माझ्यावरती, लाईफवरती? मला दुर्गाबाई भागवत आणि विंदा करंदीकर यांचा प्रभाव आहे. विंदांकडे मी नेहमी जायचो. हा काय झालं, सतीश शिंदे माझा मित्र आहे, म्हणजे हा शिशिरचा मोठा भाऊ, आणि सचिन तेंडुलकरचा सेक्रेटरी म्हणजे आता आहे. लहानपणचा मित्र रमेश पारदे, ते सगळे साहित्य संवर्धनही आहे. ह्यांच्यामुळे मी ते विंदांकडे गेलो. आणि खूप मजा यायची विंदांकडे. आणि विंदा फार वेगळे होते. सुमाताई, आम्ही गप्पा, सुमाताई 58 का 57 साली विंदा आणि सुमाताई डोंबिवलीला राहायचे. ते घर अजून खोली ते आहे. सरखोतांची चाळ म्हणून म्हणतात, तिथे ती खोली आहे आज. तर अशा आमच्या आठवणी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. एक दिवशी विंदांना मी काय केलं माहिती का, क्रिकेटची बॅट घेऊन सही घ्यायला. विंदांकडे बॅट सही घ्यायला म्हणजे शिव्या पडल्या म्हणून समजायच्या, पण नाही. तुला का हवी तुला, म्हटलं साहित्य सहवासमध्ये तुम्ही राहतात, तुमच्या साहित्य सहवासला सेंचुरी सचिन सवय लागली, आम्हाला तुमची सेंचुरी हवी आहे. मग बाहेर बघायला लागले. सुमाताई परत ध्यान द्याला त्यांनी सही केली. 2 वर्ष 2 बॅटवर गेली, तिसरी बॅट रिकामी राहिली. अशी कोणाची सही आहे की घ्यायची राहूनच गेली आहे ती? हा आपला साऊथ ऍक्टर कोण, रजनीकांत. त्याच्या भावाची घेतली मी. भावाला भेटलोय पण त्याची राहून गेली. आणि अशा गोष्टी राहून जातात.
दुर्गाबाई भागवतांची. दुर्गाबाई भागवत सांगतो तुम्हाला मी. दुर्गाबाई भागवत गेल्या ना तेव्हा मी आणि प्रवीण गवणे त्यांच्या घरी गेलो होतो. पद्मजा फेडेंचं त्यांचं ते गीत गायलं होतं. ताईने मला एवढं नेत्रदान केलं होतं त्यावेळेला. तर त्या बाईंच्या त्या व्हॅनमधनं बाईंचं ठेवलं. मी प्रवीण गवणे जाते तिघं व्हॅनमध्ये होतो आणि त्या स्मशानभूमीवर आम्ही गेलो तिकडे. आणि मी अपसेट झालो एकदम. ती राहून गेली. तर त्या बाईचं त्या इलेक्ट्रिक फील्ड टाकत होते आणि मला ते विचारलं की आग काय विचार आहे बाबा. आणि मी ठरलं की आपण पारितोषिक घ्यायचं नाही खायचं कधीच कुठलं. हे तुम्ही ठरवलं तेव्हा. माझी शेपूट आणि किंवा माझी नाळ मीच कापली. पण कुठचंही पारितोषिक घ्यायचं नाही हे नाही. काय असतं माहिती का, माणसाला तरी सवय लागते आणि तो लोचटपणा वाढतो. आय डोंट वॉन्ट इट. रांगेत जाऊन डब्बा घेऊन घेतो. आय डोंट लाईक दॅट. मी कोणाकडनं घेतो याचं महत्वाचं आहे ना. का घेऊ. आणि मी सांगू का माझ्या घरात एवढ्या वस्तू आहेत की ते फळकुडं लावायला मला जागा नाही घालत माझ्या. एक म्हणजे मला तसंच एक कोंबलं होतं बक्षीस काय दिलं तर ते पेन होतं असं. ते पेन ते ठेवलंय. पेन आहे म्हणून ते ठेवलंय. बाकी मी ते काढून काय दिलं तिच्यात देऊन टाकतो पडलं. शक्यतो मी पुढे बसत नाही, मागे बसतो. म्हणजे काय कोणी बोलवत नाही पुढे आणि कळती पण मारता येते. स्वाक्षरी कोणाची घ्यायची यासाठी काही निकष लावून घेतले आहेत? नाही. झालं होतं असं 92ला जेव्हा पाकिस्तान तरी झालं ना ते पाकिस्तानीवर प्लेअरच्या सोशल घेणं बंद केलं होतं. आणि क्रिकेट मॅगझिनमध्ये मी दिलं होतं की मी असं मी खेळणार नाही म्हणून. मग तिथल्या त्या संपादकानं आणि मला काही क्रिकेटर मित्रांनी सांगितलं तू असं करू नको. आपल्या तिथे आपल्या खेळाडूंना त्यावेळेला बरी ट्रीटमेंट मिळते. आता तर मला माहित नाही. आता काय मला माहित नाही. पण आता मी संबंधच येत नाही माझा. बरोबर. काही गोष्टी मी स्टॉपच केलेल्या. पण आपण म्हणतो नाही का की आता ऑटोग्राफ घ्यायची असेल तर एखादी नामवंत किंवा जी प्रख्यात व्यक्ती आहे, जी प्रसिद्ध व्यक्ती आहे, तिची ऑटोग्राफ घ्यायला किंवा तिची स्वाक्षरी घ्यायला सगळेजण धावत असतात. अशा वेळेला तुम्ही अनेक सामान्य व्यक्तींच्या सुद्धा पण जे काहीतरी वेगळं करतायत, अजून समाजाला माहिती नाहीये त्यांचं कार्य, अशाही अनेक व्यक्तींची सही घेतली. आमच्या डोंबिवलीला एक नाव आठवत नाही. आमच्या ते मेडिकलच्या वस्तू असताना त्या लोकांना कमी याच्यात भाड्याने द्यायचे. त्यांचं काम ते होतं. त्यांची मी घेतलेल्या वेळात पाणी आलं ते सही घेतल्यानंतर तर मला स्ट्राईक होत नाही हवे. आणि दुसरी गोष्ट एक मुलगा मला भेटला नाशिकचा कुठला होता 14व्या का 15 वर्षी काय तो ग्रॅज्युएट कसं काहीतरी झाला होता. असं काहीतरी त्याचं वेगळं पण त्याचं काहीतरी होतं. त्याची मी त्यावेळेला घेतली होती. आणि प्रणव धानावडे हा लक्षात ठेवा. हा मुद्दाम सांगतो. हा शाळेतला मुलगा होता. त्याने 1009 नॉटआउट रन्स केल्या 323 चेंडूमध्ये आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. यू विल नॉट बिलीव्ह. त्याच्या घरी आला माझ्या घरी आला म्युझियममध्ये. त्याने 33 बॅटवर 323 स्वाक्षऱ्या त्याच्या घेतल्या. मी 33 बॅटवर 323 स्वाक्षऱ्या घेतल्या. तो माझ्यावर लहान होता. किती तो 14 वर्षाचा आणि मी किती वर्षाचा. पण नाही, कर्तृत्व हे कर्तृत्वच असतं. हे महत्वाचं आहे. असाच एक छानसा प्रयोग सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही केला. सेंचुरी, स्वाक्षरीची सेंचुरी. सचिन तेंडुलकर मी 1980 पासून बघतो. ते खेळताना प्रॅक्टिस करताना मी आपलं सह्या घेत गेलो. मग रमेशची ओळख झाली. मग त्यानंतर बऱ्यापैकी सचिन पण ओळखायला लागला. मला सह्या द्यायला लागले. आणि आत्ता 2014 मी त्याच्या 100 स्वाक्षऱ्या जमा केल्या आणि 100 सेंचुरीज आणि 100 स्वाक्षरी त्यांच्या हा लिम्का रेकॉर्ड केला. वा. एकच लिम्का रेकॉर्ड नाहीये, त्यांच्या नावावर 6 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड. 6 लिम्का रेकॉर्डची काय म्हणजे काय काही रेकॉर्ड होते त्याला पैसे द्यावे लागतात किंवा लिम्काला काही द्यावं लागत नाही. फक्त तुमचं पेपर सगळे सबमिट करावे लागतात व्यवस्थित सगळं. आता ते एफिडेव्हिट पण करावं लागतं. विकत घेतल्यावर काही नाही त्यात. बरोबर. दॅट्स ऑल. पण असे 6 कशासाठी वेगळे? एक माझ्या घराच्या म्युझियमचा आला, तुम्ही बोलत स्वाक्षरीच्या म्युझियमचा. दुसरा राहुल द्रविड 48 सेंचुरीज 48 ऑटोग्राफ. तो पण किस्सा आहे. 2010 साली मी राहुल द्रविडना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये भेटलो आणि माझे मित्र होते, त्यांनी ओळख करून दिली. त्यावेळेला त्यांच्या मला 36 ऑटोग्राफ झालेलं. सर मला असं करतोय आणि मराठीतनं बोलते त्याची. तर ते त्यावेळेला मला 36 ऑटोग्राफ दिल्या
आणि 2016 का 15 मला परत तो भेटला. तिथं फोटो घेऊन गेलो आणि आणखी 2 बॅड घेऊन गेलो. या तुमच्या स्वाक्षरी येतात त्या मला आता 48 पुऱ्या करायचे. अरे बस बस करून दिल्या. वा, ऑनेस्टी ही महत्वाची आहे. आज तुम्हाला सांगतो का माहितीये का, लोक हे विकतात, धंदा करतात, त्यांच्याबद्दल खूप हल्ली हे झालेलं आहे, गवगवा होतो आणि त्यांना लोक सेलिब्रिटीज कट करतात त्यांना. खरं आहे. कारण माझं काय, मी तोंडावर सांगतो माझ्या भरपूर दिलेलं आहे. मला तुम्ही 4 कोटी दिले, मी काय करून विचार करेन, मी त्या प्रेशरनेच मरेन मी. संमतच ना आपलं काय. हे महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी, कारण आता 57 ते 58 वर्ष तुम्ही म्हणालात तसं की हा छंद जोपासताय, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही सह्या आतापर्यंत घेतल्यात. या सगळ्या तुम्ही कशा जपून ठेवता किंवा त्याला प्रिझर्व करण्यासाठी काही वेगळी? खरं सांगून जास्ती करत नाही मी, बायकोच करते. प्रॉब्लेम काय तो, कधी कधी आता कंटाळली आहे, तुम्हाला खोटं वाटेल, अख्खं पिशवी भरून माझे आर्टिकल्स, मी लेख सगळे कचरण चिटकवायचे किती वर्षाची राहिलेत. तुम्हाला कल्पना नसेल की आणखीन एक मी प्रकार केला. लता इथे गेल्यानंतर त्यावेळेस तिसरे सगळे पेपर्स विकत घेतले मी. बरं. वर्तमानपत्र, आठवड म्हणून सगळे. अशा काही घटना घडल्या ना की सगळे वृत्तपत्र विकत घेऊन देतो. बरं. आता ढीक चट्टी पण ढीक आहेत माझ्या घरामध्ये. ते पण ढीक आहेत. म्हणजे हे पण एक वेगळं कलेक्शन, वेगळं कलेक्शन आहे ते. एकदम वेगळं कलेक्शन. हे सगळं जपून कसं ठेवता, म्हणजे त्याचं काही डॉक्युमेंटेशन केलं? प्रत्येक फोटो कॉम्प्युटरला आहे, प्रत्येक फोटो साईन कॉम्प्युटरला आहे, प्रत्येक फोटो माझ्या मोबाईलमध्ये 13,000 फोटो आहेत आणि कॉम्प्युटरवर मला वाटतं 40-50,000 फोटो असतील. तर ते आहे सगळं जागेवर आहे. पण काय होतं माहिती, आता बॅट्सचा माझा प्रॉब्लेम काय आलेला आहे, त्या आपल्या हीटनी त्या वितळतात त्या आणि चिकट होतं आणि मला तो प्रॉब्लेम हल्ली तसं होतोय. सारखं तेच भरून ते काढायचं आणि टेपिंग करायचं, काय करायचं हेच काम चाललं हल्ली. बरोबर. त्यासाठी काही वेगळं पेन वगैरे तुम्ही? स्केच पेन्स आहेत माझ्याकडे, ते स्केच पेन्स असतातच. हल्ली व्हाईट पेन मी वापरायला सुरुवात केली मुद्दामून, ब्लॅक बॅकग्राऊंडवरती करा, वेगळे जरा वेगळे पण. जरा वेगळे पण. आता परवा ह्यांची सही मी कोणते सखाराम माइंडर करतात ते आपले, त्याची कॅप टोपीवर सही घेतली. निळूमोहनची घ्यायची राहिली माझी सही त्यावेळेला, टोपीवर घ्यायची राहिली, घेतली त्याची पण घेतली. हे खूप बघायला मिळालं. तुम्हाला खोटं वाटेल की दादा कोणची सही किती लोकांकडे आहे, ती माझ्याकडे आहे. पण मी डबिंगला गेलो होतो ना, म्हणजे कसा दादा कोणकी डबिंग करतो, जयश्री त्यावेळेला होता, ते प्रत्यक्षात पाहायला हो. डिवोशन किती होतं त्या माणसांचं, अफाट डिवोशन. ही महत्वाचं आहे सगळं. या सगळ्या सह्या मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी म्हणता तसं फार मागे मागे जाऊ नये. माझं म्हणणं काय माहितीये, आपलं पण व्यक्तिमत्व एक छानसं असावं. काय माहितीये का, की तुम्ही सही घेताना लांब उभं राहायचं, सही घ्यायचं तिथं क्विट व्हायचं, उठमळत बसायचं नाही. बरं. उठमळत बसला की मग हे सुरू होतं, चर्चा सुरू होते, कुठनं आला काय, काम झालं, निघून जायचं. सेलिब्रिटी मोठा असेल, समोर गोळकायचं, आपण मागणं जायचं. पुढे काय असेल ते पुढे करायचं. ही ट्रिक आहे. म्हणजे भयानक प्रकार केला. एक मी 20 वर्षापूर्वी एक प्रकार केला होता. कागद मला होता, तो कागद परवा मला मिळाला, मला वाटलं कोणतं पळवलेला आहे, पण तो मिळाला घरामध्ये मला. जॉन्टी रोड्स ह्याला आला होता, ब्रेमॉन स्टेडियमला. ते कागदावर मी त्याला 2 हात ठेवायला लावले, ते ड्रॉ केले असे, आणि त्याच्यात दोन्ही हातात सह्या घेतल्या. पण तो कागद मला वाटलं हरवला, पण तो परवा मिळाला मला. तसंच एक कागद माझ्याकडे होता, सरोटेंनी मंगेश पडगावर चित्र काढलं होतं त्यावेळेला, नाट्य दर्पणच्या वेळेला, आणि मंगेश पडगावर सही राहिले. अरे काय, हा होता व्यंगेश पडगावर, त्यांनी व्यंगेश पडगावर सही केली, पण तो कागद मिळत नाही. पण हे सगळं करण्यासाठी सही देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तेवढा वेळ द्यावा लागतो. बऱ्याच वेळेला त्यांच्या समोर गर्दी असते. प्रेझेंटेशन, तुम्ही छान फोटो सही घ्यायला गेला, अपडेट केलं, ते सन्मानाने करतात. मी कुठली डायरी, कुठला कागद घेऊन गेला तर कसं नाही करणार. तुम्हाला ग्रेस, कवी ग्रेसचा किस्सा सांगतो. डोंबिवलीला कवी ग्रेस आले होते, तर त्यांना म्हटलं असं मी केलं, या येतो म्हटलं. आले, बसले आणि मोठी सही करून सही केली. मी गप्पा मारत बसलो. ते सिगरेटचं पाकिट होतं ना, त्याच्या सिगरेटच्या पाकिटावर एक चिठ्ठी होती, त्यात ग्रेस असं लिहिलेलं होतं. मला वाटतं पाकिट हवं आहे, कसं मिळवायचं, ग्रेसचा बोलणार म्हणजे काय.
सर मला ते पाकिट द्याल का तुमचं, तुम्हाला दुसरा आणून देतो मला मी येडा आणलंच नाही ते. मी ते फोटो काढले. मग मला ग्रेस त्यांचा मेसेज आला की तुम्ही आज काढलेले फोटो मला पाठव. आणि मी मग त्यांना ते सगळे ते फोटो प्रिंट मारून लोळून आणि एक दिवशी काय झालं माहिती का, ग्रेस त्याच्या आधी ग्रेसची कविता मी त्यानंतर ग्रेसची कविता लिहून मागली होती. नको बाजू माझ्या मुक्तीच्या मला ब्रह्मांडाची दारे बंद झाली, माझ्या आसावांना फुटे हिमगंध, मागे पुढे बंद आसवांचं, ही कविता होती ती. आणि त्या लिहिलं होतं खाली मला भेटायला ये. त्या वरळीला कदाचित पुतळे. आणि मी गेलो. तुम्हाला खोटं वाटेल, समोर टी व्ही लावलेला, ग्रेस होते, लुंगी घातलेली ग्रेस बसले होते, कात्रत होते आणि त्यासमोर पिक्चर चालला होता. आम्ही 1.5 तास गप्पा मारले पण कवितेवर एकही शब्द नाही. पण त्यांनी त्यांचा छंद सांगितला की ते समोर टीव्ही लावून चित्रपट बघत होते, कुठला चित्रपट बघत होते कंटिन्युअस, आणि ते कात्रत बघायचे. बरं. त्याच्या ऑटोग्राफ घेतल्या, बऱ्याच ऑटोग्राफ घेतल्या, पुस्तकावर घेतल्या. काय वेगळं आहे सगळं. खरं म्हणजे माणसाला जाणून घेण्यासाठी किती काय काय वेगवेगळ्या गोष्टी. मला एक माणूस भेटला होता कोणतरी, त्या माणसाने काय करावं मला नंतर सुचलं, ग्रेस उभे होते ना त्याच्या पायाखालची माती जपून ठेवली. अनबिलिव्हेबल आहे. हो, अनबिलिव्हेबल आहे सगळं. या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या व्यक्ती सुद्धा भेटल्या. चिकार भेटतात मला, चिकार भेटतात मला, खूप भेटतात. सगळे म्हणत तू असं गेलास का, म्हटलं मी ट्रॅक चेंज नाही केला, हे करत ते. असं कधी वाटलं का की हे सोडून आता वेगळा छंद करायचं? ते एक गोष्ट हातात घेतली की एकच करायची. बरोबर, हे ठरलं होतं. आता मी नवीन गोष्ट केली, तुम्हाला आणले का मला माहिती नाही आणले. माझे ज्यांनी कार्टून्स काढलेत, असं एका घरी आलं तरी मला कार्टून काढलेले, सगळ्यांनी कार्टून काढले. त्या कार्टूनचं मी टी शर्ट बनवतोय आता, प्रिंट करून. मस्त आपण आपला ब्रँड, आपण ब्रँड भरायचं. चर्चा सुरू झाली ना, यांचे टी शर्ट वेगळे असतात. खरंच काय लागलं मला, त्यांनी माझं चित्र काढलं होतं, ते त्याला दिलं, प्रिंटचे 150 200 टी शर्ट दिला, प्रिंट मारून दिलं. ह्या इतकी वर्ष एवढ्या सगळ्या सह्या घेताना एकाच व्यक्तीच्या 2 पेक्षा जास्तही सह्या झाल्या. आता तुम्ही सांगितलं की 323, 100, 48 अशा वेगवेगळ्या सह्या झालेल्या आहेत. प्रत्येक वेळेला ती सही, म्हणजे आज घेतलेली सही आणि काही वर्षांनी घेतलेली सही, फरक वाटला तुम्हाला? मी तुम्हाला सांगू, एकदा सही केल्यानंतर दुसरी सही तशीच करू शकत नाही, येतच नाही. बरोबर, येतच नाही. बँकेमध्ये तुम्हाला अनुभव येत असेल, बँकेमध्ये तुम्हाला अनुभव येत असेल. मला आठवत आहे, माझ्या आजोबांना 130 रुपये पेन्शन यायची, पण ते पेन्शनची वेळ आली ना की त्यांचं असं ती सही मुळे असं हे सुरू व्हायचं उशीवरतीच. बरं, ती माझी सही बरोबर आहे की नाही हे मी ऑब्झर्व करायचो. आजोबा वडील नाही, आजोबा हे मी ऑब्झर्व करायचो. किती गोष्टी अशा की आपण बदलत जातात. माणसाच्या स्वभावानुसार किंवा त्याच्या परिस्थितीनुसार, संघर्षानुसार सुद्धा सही बदलत. मी एकदा काय केलं माहिती का, मी अंधश्रद्धेकडे नेत नाही, आधीच तुम्हाला. हा माझा अभ्यास आहे. तिथे स्कॉटलंड यार्ड देखील अभ्यास करतो, पोलीस खातं करतो, काही क्ल्यू मिळण्यासाठी. तसंच माझा एक क्ल्यू मिळण्यासाठी असतंय. आता विचार करा की ही बोट आहेत आपली, ही ह्युमन बॉडीची अँटीना म्हणतो. आपलं काय आठवलं आपण काय करतो, अरे काय कळत नाही, डोक्यात आणतो, एक सर्किट पुरवतो, वेगळं करतो, सर्किट पुरवतो. मग सगळी ऊर्जा ह्यातनं बाहेर निघते. मग तिथे काहीतरी असेल ना, तिथे आपल्या बॉडीचा, आपल्या डिप्रेशनचा कुठला तर परिणाम इथे होतोच. आता बघा, चेकवर सही करत असताना तुम्हाला कोणती जवळचा माणूस एक्सपायर झाला कळलं, तुमचा हात थरथर कापतो, त्याच्यावर परिणाम होतो की नाही. बरोबर. तुम्ही हिटलरच्या सह्या बघा, पहिली सही बघा आणि आत्महत्या करण्यापूर्वीची सही बघा, वाज डिफरन्स आहे. बरं, नेपोलियन बोनापार्टच्या बघा, सगळं नेटवर तुम्हाला बघायला मिळते. हा अभ्यास आहे माझा, हा अभ्यास. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा नाही. कारण काही लोकांनी अंधश्रद्धा गेल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होतो, पण अभ्यास करणं होणार नाही ना. अशा प्रकारचा अभ्यास होत जातो, म्हणजे माणसाचा स्वभावही आपल्याला. आता विचार करा, तुम्ही बोलताना हात पुढे ठेवता, बोटं कशी ठेवता, तुम्ही कसे बसता, कसे लुक्स देता, हे सुद्धा फार महत्वाचं. फेस रिडिंग तुला महत्वाचं असतं. आपण किती करतो सांगा मला. खरं. अशी अनेक पुस्तकंही लिहिलीत तुम्ही की ज्याच्यामध्ये, पुस्तकं म्हणजे लेख खूप लिहिले. चिकार लेख लिहिले, चिकार लेख हँडरायटिंग मध्ये लिहिलेले की
मी विचार करतो की ओशनचं हँडरायटिंग बघितलेलं, म्हणजे सही बघितली. जे कृष्णमूर्ती माझे गुरु गुरु म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार पटतात. कारण त्यांची भूमिका थिंकरची होती, माझी पण थिंकरची भूमिका आहे. फॉलोअर नाही, थिंकरची भूमिका. त्यांची लेक्चर मी खूप ऐकली. त्यांची सही गेलो होतो, पण त्यांनी हात तर का बोलतो, त्यांचे काही फोटो काढले त्यावेळेला. ते पिपल जयकर माझ्या नेहमी भडकायच्या. त्यांना फ्लॅशचा त्रास होता, पण मी काढायचो मोठं. जिनेस्को आर्टमध्ये त्यांची लेक्चर्स व्हायची, वर्षातनं 4 लेक्चर तेव्हा जायचं तिकडे. आणि त्यांनी छान एक सांगितलं, त्यांना जेव्हा आजारी पडले ना, की त्यांनी सांगितलं की त्यांना विचार, तुम्ही डेथवर एवढं बोलता, आता काय नथिंग, पासर बाय द अर्थ. तसं आपण आहोत. वी आर पासर बाय द अर्थ. आपण अवर नाही, काही नाही, एक थांबलोय, निघून जायचं आपल्याला. हे सत्य आहे. या सगळ्या सह्या मुंबईतच घेतल्या? मुंबईत ऑलमोस्ट. काय म्हणता? ऑलमोस्ट. म्हणजे त्यासाठी वेगळं फिरण्याची गरज लागली? कोण येतं फक्त तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, कोण येत आहे, कुठे येत आहे, काय येत आहे. खरं. पण आता काय करता? म्हणजे आधी तुम्ही वृत्तपत्रामध्ये किंवा लिहिणं बंद केलं. मी सोशल मीडियावर भरपूर लिहितो, लेख वगैरे. का बरं वाटतं जरा, सगळीकडे पोहोचतो ते. बरोबर, सगळीकडे पोहोचतो. मला खूप लोकांचे मेसेज येतात परदेशात वगैरे की तुम्ही छान लिहिता येईल. पहिली गोष्ट, मी लिहिताना ना वाटतं, एका व्यक्ती मला बोलली की जरा काहीतरी किस्से लिहिणार, म्हणजे मायनस पॉईंट. म्हटलं नको. हे मला शिकवलं तस्लिमा नसरीननी. तस्लिमा नसरीनचं भाषण मी ऐकलं होतं, आणि ती मला काय बोलता बोलली ना, ती सही बी घेतली की आपण नाण्याची 2 बाजू बघतो. काय बघायच्या, एकच बघा ना तुम्ही. कन्फ्युजन वाढतं तुमचं. बरोबर. सेम थिंग आता होत आहे. म्हणून मी चांगल्या गोष्टी त्यांच्या घ्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांवर ठेवायचा प्रयत्न करतो. मला त्यांच्या उंबरठ्यात द्यायची गरज नाही, मला गरज वाटत नाही त्यांच्या. बरोबर. उंबरठ्याच्या आत मला द्यायची गरज वाटत नाही. ही माझी भूमिका आहे. कदाचित चुकीची असेल, ती पलायनवादी देखील असेल, आय डोंट नो, पण ती भूमिका आहे माझी. इतक्या सगळ्या माणसांचा संग्रह गाठीशी असताना, इतक्या सगळ्या व्यक्तींना भेटल्यानंतर, त्यांच्या इतक्या वेगवेगळ्या सह्या घेतल्यानंतर स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये काही फरक पडला का? आणि स्वाक्षरीबरोबर स्वभाव, व्यक्तिमत्व याच्यामध्ये सुद्धा स्वभाव, व्यक्तिमत्व सगळ्याच फरक पडलेला आहे. सगळ्यात फरक पडला. या गोष्टी प्रभाव करतात आपल्याला. प्रभाव करतात आपल्याला. त्यांचे हावभाव, त्यांच्या गोष्टी. आता हे मी घातलंय, हे प्लॅस्टिकचं शोमनशिप आहे. घालावं असं वाटलं, इट्स आहे की नाही. तर हे वाढत जातं, बघत जातो. आणि काय होतं माहिती की काही गोष्टी आवडतात कधी कधी. आणि आमचा बेल बॉटमचा काळ होता, तो तुमचा आलाय परत. सर्कल आहे ते. आणि हे एन्जॉय करायला पाहिजे माणसाने, नावं नाही ठेवायची. ही काय फॅशन एन्जॉय करा ना, लाईफ आहे, एन्जॉय करा. सगळे सीट्स आहेत तुमच्या. आणि मग लोकांना भेटल्यानंतर कळतं कसे राहतात, कसे कपडे घालतात. मी पहिल्यांदा ऋषी कपूरला पाहिलं होतं, तुम्हाला कल्पना असेल, एक 20-22 वर्षापूर्वी. जीन्सवर त्यांनी कोट घातला. जीन्सवर कोणी कोट घालायचा नाही पूर्वी, तरी घाललं. मी विचार करतो, जीन्सवर माणसाने कोट घातलाय, किती वेगळं आहे. आपण कोट म्हटलं की तसंच येणार, तसं येणार. त्यावेळेला ती फॅशन नव्हती, आता पण त्यांनी केली. हे बघायला मिळतं, कोण कसं राहतं, कोण मेकअप किती, काय काय. मी सांगतो, मला त्यावर लता मंगेशकरांची, मी प्रवीण डोणेमुळे मी खूप माणसात आलो त्या लहानपणापासून. शाळेमधून प्रवीण डोणे, मी, शाहीर दामोदर विटाकर, आमची गँग असायची. आणि आज कुठला कार्यक्रम तिकडे धडकायचो आम्ही सगळे. आणि मग खूप फिरायचो भरपूर. पहिला पिरियड झाला की मी कल्टी मारायचो, प्रवीण बिचारा 5 पिरियड बसायचा प्रामाणिकपणे. आम्ही फिरायचो, मग मटकाला जायचो आम्ही. अरे किती पिक्चर किती वेळा बघितले तो त्यावेळेला. शोले पिक्चर मी, तुम्हाला खोटं वाटत, पहिल्या रागेत असा पाहिला का. तिकीट होतं 1 रुपये तिकीट होतं, यायला होतं. पण मागच्या कडे 2 पिक्चर बसतात आमचे त्यावेळेला. बरोबर. हे असं केलेलं आहे. पुढे रमेश पारदे, किती सिद्धार्थ पारदे, त्यांची पुस्तकं लिहिली आणि कुठल्या त्यांच्या साहित्य संवादावरती. ही माणसं आयुष्यात येत गेली आणि माझं लाईफ बदलत गेलं. आधी असं काही ठरवलं नसतं? ठरवलेलं नाही. त्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या मी तसं मी लक्षात ठेवा, एखादी गोष्ट तुम्ही एन्जॉय करताना तेव्हा ठरवायचं नसतं, एन्जॉयमेंट निघून जाते. मला एक 5 करोडचा फ्लॅट घ्यायचा आहे, तर त्याने मरायचं आणि ते घ्यायचं. आणि मग काय खरी माझं कोणी सांगितलं होतं, प्रवास महत्वाचा आहे.
थोडे एका सांगितलं कलाकाराने तुमचा 5,000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असेल पण खरा तुमचा 500 फुटाचा असतो, बाकी सगळा अहंकार असतो. कोणतं करा नाव आठवत आशुतोष राणा म्हणा. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. हे यांच्याकडनं शिकायला मिळतं आम्हाला, यांच्याकडनंही शिकायला मिळतं. खरं. बिंद इतके साधे होते माहिती का ते. मी सफरचंद घेऊन जायचो आणि मला तुला मी फ्रुट्स देतो आता, मीच कापून आणि द्यायची. नाही खरं. आणि किती घटना अशा घडल्या ना अशा की बिंदा आणि फार ग्रेट. पण ही माणसंच फार मोठी, फार मोठी. सगळ्यात आवडलेली स्वाक्षरी कोणाची तुम्हाला पर्सनली? 2-3 आहे. सुनील गावस्कर, सर डॉन ब्रॅडमन आणि बाळासाहेब ठाकरे. फक्त स्वाक्षरी किंवा हस्ताक्षर म्हणून नाही, स्ट्रोक्स. सुनील गावस्कर सांगाल? सांगतो तुम्हाला मी. आता सुनील गावस्करांची स्ट्रोक करताना ते शांतपणे करतात, पूर्ण करताना 2 टिंब देतात. इतकी शांतपणे वेगळ्या सही द्यायचे, भरपूर सहाय्य घ्यायचं, 2 टिंब त्याचं विसरत नाहीत ते. बरं. ब्रॅडमन ते स्ट्रोकच जबरदस्त, ते वास्ट दाखवतात. आपल्या बाळासाहेबांचंच बघा ना, बाळासाहेबांच्या जेव्हा कार्टुनिस्ट होते तेव्हा रे आत होता, पण राजकारणाचा रे असा मोठा होत गेला, ताट होत गेला किंवा स्वभाव हा होत गेला. हे मी जस्ट अभ्यास केलेला आहे. आता तो काय त्यांच्या भूमिका काय होती असं ताट नाही तुम्हाला कुठे बघायला मिळत नाही बघा. हो हो बरोबर. मला ते आवडते, बाळासाहेबांचाही खूप आवडते मला. हा ब फार मोठा आहे. चष्मा म्हणतो की नाही तो, म्हणजे दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. फार वेगळी ही माणसं खूपच वेगळी आहेत, खूपच वेगळी आहेत. म्हणजे बघायला मिळालं भाग्य आहे. खरं. नुसतंच बघायला मिळालं नाही, भेटायला मिळालं, संवाद साधता आला, स्वाक्षरी घेता आली. तुमची स्वाक्षरी कोणी लोक घेतात म्हणजे तो एक किस्सा आहे. गडकरी रंगाचं ओपन झालं त्यावेळेला 78 साली मी सगळ्यांच्या सह्या घेतल्या, त्यात दाजी पणशीकरांची घेतली. त्यांना माहित कळलं हा सह्या घेत नाही. त्यांनी डायरीवर लिहिलं, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या सह्या घेणार तो तुमची सह्या करून घेणार, कृपया छान दिसतपणा थांबवा. दाजी पणशीकर इज नॉट बिलीव्ह 25 मला भेटले आणि दाजीनं ठाण्यात भेटायचे ना, दाजी माझे सर माझी सगळे लोक सह्या घेतात, चाफेकर ना हो, तर कुठेही भेटले चाफेकर करायचं. हे वेगळेपण आहे, हे वेगळेपण आहे. आत्ता जी लोक छंद जोपासतायत, मग तो स्वाक्षरीचा असेल किंवा काही गोष्टी कलेक्शन करण्याच्या दृष्टीने असेल, त्यांना सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण इतकी वर्ष तुम्ही आहात ह्या क्षेत्रामध्ये. पहिली गोष्ट आहे सेल्फीमध्ये अडकलेत, सेल्फीमध्ये अडकलेत. सेल्फी इज नॉट हे. आज सेल्फी तुम्ही काय करू शकता. स्वाक्षरीमध्ये काय होतं माहिती, तुम्ही घेताना कशावर घेता ह्याचा स्टडी करा. नुसते डायऱ्या नको, फोटो घ्या, एखादा ऑब्जेक्ट आवडीचा ऑब्जेक्ट घ्या, तबला असेल तबल्यावर घ्या किंवा छोट्या अरे मी आणलं नाही, मी त्या दिवशी विनोद कांबळेची वडापाववर सही घेतली. पेपर वेट सरळ वडापाव मिळतो ना त्याच्यावर घेतली, सिरॅमिकचा. हा सिरॅमिकचा. आणि तो कोण तो हिंदी मुलाखती घेतो कोण तो लल्लन टॉप त्याच्यावर वडापाव घेतली मी. बरं. तो वेळा आला बघून काय म्हणत, आप कॉमन मॅन त्याच्यावर घेतली. विठ्ठल कामात परवा भेटलं नाही तर काय करायचं, तर दुकानात गेलो, ती प्लेट घेतली, 2 काटेचा, 1 काटा चमचा घेतला आणि ती कॅप घेतली, त्याच्यावर सही घेतली. किती रुपये लागले? 60 रुपये लागले. हे वेगळे पण आहे आणि राहतं आपल्याकडे, खूप महत्वाचं आहे, छान महत्वाचं आहे. आणि काय होतं माहिती का की खूप ऑब्जेक्ट असे आहेत की मी बॉलवर घेतलं आहे, बॅटवर घेतलं आहे, कॅपवर घेतलेले आहेत, मला वाटतं ग्लोव्हजवर घेतलेले आहेत, टी शर्टचं तर तुफान घेतलेले आहेत. हा एक दिवशी मी काय केलं माहिती आहे का, नाट्य संमेलन होतं, तिथे फक्त 3 टी शर्टवरती सगळ्या बॅक स्टेज आर्टिस्टच्या घेतल्या आलेल्या. बरं. फक्त बॅक स्टेज आर्टिस्ट. अजून ते ओळख दाखवतात, ते मेकअप करणार कोणी असेल किंवा ओळख दाखवतात. जरा मागची घटना आहे 3-4 वर्षापूर्वीची, पण त्या ते घेतलेल्या आहे. काय रिस्पेक्ट आहे तो, फार महत्वाचं आहे ते, खूप महत्वाचं आहे. आणि छंद माणसाला समृद्ध बनवतो. खरं. पण तिथे स्पर्धा आली की संपलं. म्हणजे काही मित्र स्पर्धा करायला प्रयत्न करतात, मी गेलो ते करायला प्रयत्न करतात, ते तुम्ही दुसरं काहीतरी करा ना, दुसरं काहीतरी निवडा ना. पण नाही,
हे स्पर्धा नको, तुम्ही काहीतरी वेगळे ऑब्जेक्ट व्हा, वेगळं काय. हां, मला हा भेटला होता, पेनड्राईव्हचा शोध ज्यांनी लावला, आता नाव विसरलं मी त्याचं, पण त्याच्या पेनड्राईव्हवर घेतल्या मी. कसं 40 रुपयाला 2 बिघडलेले पेनड्राईव्ह दुकानात घेतले, ते व्हॅल्युएबल झाले. ज्याने MP3 शोध लावला त्याची MP3 वर घेतलेली आहे. बरं, असं वेगळे. अशोक कुमारचा किस्सा खूप वेगळा आहे. काय झालं माहिती का, मी माझे मित्र भाटे म्हणून ना, भाटकर म्हणते, त्याच्यावर अशोक कुमारच्या घरी गेलो होतो, त्यांच्या चेंबूरला घरी. तर 12ची वेळ होती, तर जरा आधी गेलो. तर तो भाटलेकर बोलले, चल पुढे जाऊ आपण नलिनी जेवणकडे जाऊ. तिच्याकडे गेलो, गप्पा मारल्या खूप वगैरे तिच्याशी आम्ही, आणि ती बोल माझ्या घरी वगैरे यायचं म्हणून झालं. आणि 12:05 झाले आणि अशोक कुमारकडे गेलो. त्यांनी ऑक्सिजन लावला, तो जरा मेड होती कोणतरी, आणि खाली तो पेंडा भरलेला वाघ असा भरलेला होता तिथे. आणि वरती गेलो आणि लेट हो गया. मला बोलला, वो उधर सामने गया था नलिनी. हां, समज गया मैं. नलिनी जेवण तिथेच पुढे राहायची ती त्यावेळेला. आणि मग गप्पा मारता मारताना त्यांच्या स्वाक्षरी घेतली मी. आणि ते मला बोलले की सिगरेटमुळे माझ्या शरीरात कार्बन ऑक्सिजन लागतो. आणि पटकन मला बोलता बोलले की एक बेटा एक काम कर ना. सॉरी, त्याच्या आधी काय झालं, मला तुमची कुठली वस्तू द्या. मला त्यांची शाल किंवा काठी हवी करून. पण त्यांनी मला एक गणपती दिला. त्यांच्याकडे गणपती होते, हे आपले मी हातात दिले मला. कॅमेऱ्याने फोटोही काढू शकत नव्हतो मी, कारण मला त्यांचं बघवत नव्हतं मला. आणि मला काय बोलले मी ते का की बेटा एक काम कर ना तू, मैं मरने के बाद मेरी मुट्ठी में 1 रुपये का सिक्का रखना. का? खाली हात आया है, खाली हात नाही जाऊंगा. आणि आम्ही लोकसत्तामध्ये इन्सिडेंट लिहिला होता. तो गेल्यानंतर लोकांना फोन द्यायला सुरुवात झाली की तू गेला होता स्वप्न नाही जाऊ शकलो. सेम थिंग बाबूराव अर्नाळकर. सांगतो तुम्हाला, मला बाबूराव अर्नाळकरांबद्दल बोलायचं. का माहितीये का, त्यांनी आमचं लहानपण मोठं केलं. तर मला काका खूप वाचायचे ते अर्नाळकर कादंबऱ्या वाचायचे. मी तेव्हा चोरून वाचायचो. क्रेज म्हणजे त्यावेळेला अक्षरशः घरातले पैसे चोरायचे आणि 5 पैशात पुस्तक बदलून घ्यायचं. 1 रुपया डिपॉझिट होतं तिथे त्यावेळेला. इतके ते डोक्यात म्हणजे गेले होते. आणि जेव्हा मला कळायला लागलं, मी नोकरीला लागलं की आपण बाबूराव अर्नाळकरांना भेटायचो. ते ग्रँड रोडला कुठे बाहेर कुठे राहायचं, ते पहिले स्टेजच्या बाहेर. मी चौकशी केली, त्यानंतर ते मला वाटतं गोरेगावला कुठे राहायला गेले, ते पांडुरंग वाडीमध्ये राहायला गेले. मग शोधत तिकडे गेलो. आणि केव्हा गेलो माहितीये का, त्यांचं तेव्हा गिनीज बुक नाव आलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलो होतो. आणि जस्ट शोधलं गेलो मी, असं आहे. आणि जस्ट जेवण येऊन गेलेले होते. तर म्हटलं आम्ही खूप गप्पा मारले त्यांना. आणि त्यांना दिसत नव्हतं, त्यांचा प्रॉब्लेम तो होता. आणि त्यांना काय माहिती आहे का, माझा आवाज आवडला. त्यांचा मानलेला एक मुलगा आहे, त्याचा आवाज आणि माझा आवाज सेम होता. मला वाटतं त्याचं नाव कर्वे, त्याचं पण सांगेन तुम्हाला मी. तर गप्पा मारता म्हटलं, बाबूराव मला तुम्ही सगळं माहिती विचारते, लेख लिहायची, मला तुम्ही सही द्या, लिहून द्या काहीतरी. तर त्यांचा शेखर नावाचा मुलगा होता. तर त्याच्या आधाराने मला छोटं पत्ता आणि नाव लिहून दिलं. तो कागद माझ्याकडे अजून हे सगळं काही आहे. आणि माई होते, माईनं मी नमस्कार निघून गेलो. ते तो लेख मासिकात आल्यानंतर महिन्यानंतर 2-1.5 महिने परत गेलो. आणि माझ्या हातात घात देऊन ते रडायला लागले. का, तर मी मरत का नाही, मग ते मरत का नाहीत, मला घात सोडायला तरी कळेल ना काय चाललंय यांचं, काय चाललंय यांचं कळेल ना मला. आणि मग मी माई बोलल्या की अरे शेखर गेला, कॅन्सर होऊन गेला त्यांचा. खोटं वाटेल, मी कसा तरी हात सोडला, नमस्कार केला, पण त्यानंतर त्या घरात परत कधी गेलो नाही. पाय वळलेत नाही माझे. मला त्यांचा एक म्हणलं कर्वे डुंबिवली कल्याण राहायचा, त्यांच्याकडे खूप मोठं कलेक्शन अर्नाळकरांना होतं. त्यांच्याकडे मी गेलो होतो. कारण तुम्हाला सगळं अर्नाळकर बघायला मिळाले. आणि पुढली स्टेप तुम्हाला माहीत नसेल ना, चंद्रकांत काकोडकर पुढली स्टेप ते आम्हाला नाही बघायला मिळाले. एक ती वयाची गरज असते, ती गरज होती बाबूराव अर्नाळकर यांची. आणि काय माणूस होता. मला बोलले, मला ते मला बोलले,
मग तुम्ही लिहिता कसं? ते बोलले अरे इथे लोक गावं शोधायला येतात, मी जे लिहिले ना ते भाग शोधतात लोक. मग तुम्ही काळापाड कसं कसं काय? हा तो परकाया प्रवेश होता. बरोबर. एक लेखक म्हणजे परकाया प्रवेश असतो हे मग त्यावेळेला त्यांच्याकडून कळलं. हे कळलं मला त्यावेळेला. हे फार महत्वाचं आहे. ते आपण लिहितो म्हणतो परकाया प्रवेश असतो, तो शब्दात निहित असतो. बरोबर. सुरैया. हो, मी ना सुरैयावर जाम प्रेम करायचो त्यावेळेला. त्या रुस्तमी सौरभ तिथं पाहिला होता आणि तिथं ते गाणं आणि तिथे लुक पागल होते किती वेळा पाहिलं. आणि मी बेलापूरला कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होतो आणि मला कळलं, न्यूज मिळाली रेडिओवरती की सुरैया गेली आणि दुपारी काय फिनरल आहे, सकाळी 9ला गेली फिनरल आहे. मी बॉसला काय सांगितलं, मी जातो, तुला काढायचं काढ, काय करायचं कर. तिथनं कसा तरी गेलो, तिच्या घरी मरीन लाईन्सला गेलो तर तिची बॉडी तिथनं निघलेली होती. मी त्या समोरच्या कब्रस्तान, बडा कब्रस्तान म्हणतात, तिथे गेलो. 40-50 लोक होते फक्त तिथे. तिला ठेवलं तर मला ते चेहरा बघायचा होता. मी ते कबरीत उतरायला तयार होतो, पण ते कबरीत मी उतरू शकलो नाही. म्हणून ते चेहरा दाखवला नाही. कल्पना येणार नाही की मी असा हॉर्न झालो, एकदम हा झाला होतो की तिचं झालं. बाहेर पडल्यानंतर डोकं असं गरगरत होतं माझं. त्या लेखामध्ये काही कविता त्या लिहिल्या जाते त्या देवावरती की तुमचे प्यार करते, त्या सगळं ते मी लिहिलं होतं. लेकिन मेरे हात की खाक मिट्टी आप मेरे नसीब में, म्हणजे तिला पुरता नाही केल्यानंतर. त्याआधी कधी तुम्ही स्वाक्षरीसाठी गेलो होतो, सांगतो तुम्हाला मी. तर ती वानखेड स्टेडियम आहे ना, वानखेड का ब्रेबल स्टेडियमच्या त्या लाईनमध्ये राहायची. पण गेलो होतो, तिच्या घरात निळ्या काचा होत्या अशा आणि ती घरात कोणाला घ्यायची नाही. आणि मी एकदा गेलो दुपारचा, तर ती कामोली बाहेर द्यायली नाही. वो परसों आ जाओ, मंडे आ जाओ, दोपहर को 12 बजे. मंडे 12 वाजता मी उभा राहिला होता. म्हटलं मॅडमने बोलाय, मॅडम ऑटोग्राफ. तुम्ही 2-3 कागद नेले, आत नेले, मला आत घेतलं नाही. दरवाजा लावला. मी त्या याच्याशी बोलत होतो, वॉचमनशी. तो बोलला बहुत लोग आते सामने बैठने के लिए, मैडम किसी को मिलती नहीं है. कारण देवानंद त्यांचा फिस्किलला ती कोणाला भेटलीच नाही ऑलमोस्ट. म्हणजे बाहेर पडली नाही, बुरक्याशिवाय बाहेर पडली नाही. इतकं त्यामुळे मिळाली नाही तुम्हाला? सही मिळाली, सह्या मिळाली तिच्या, बघायला नाही. आणि मी स्मशानात तिच्या त्या दिवशी जायचं तिकडे कब्रस्तानमध्ये. मी तिथे विचारलं की देवसाहेब आहे ते का नाही. म्हणजे अशाही व्यक्ती आहेत की ज्यांना तुम्ही भेटला नाहीत, मात्र त्यांच्या सह्या मिळाल्या. आणि फिलिंग्स जबरदस्त फिलिंग्स. किती व्यक्ती, म्हणजे मला असं वाटतं की एक वेगळा भाग होईल याच्यावर प्रत्येक व्यक्तीबद्दल. अशा व्यक्ती संग्रह आहे तुमच्याकडे. मगाशी तुम्ही बोललात की बऱ्याच जणांचे फोटोज माझ्याकडे नाही आहेत. आता तो सेल्फीचा जमाना आलाय की आता प्रत्येक जण तो सेल्फी काढायला बघतो, पण फोटोज नाही आहेत. मला वाटतं की ह्या स्वाक्षऱ्यांच्या रूपामध्ये ना सगळ्यांचे फोटोजच आहेत तुमच्याकडे. तर ते महत्वाचं आहे. हे बघा, नाही, माझं एक तत्व आहे, ज्याच्याकडे नाही ते मी बघत नाही, माझ्याकडे आहे ते पहिले बघतो. मी माझा वेस्ट टाइम करत नाही. आणि ते बक्षीस मगाशी बोललो ना तुम्हाला, ते पण तसंच आहे. त्याला मिळालं, मला का नाही मिळालं, शब्दच माझ्या डोक्यात येत, प्रश्नच माझ्या येत. माझा वेळ वाचतो. बरोबर, हे महत्वाचं आहे. खरं. स्वभाव रेषा, शून्यत्व, आठवीड, हे काय आहे बरं? आठवीड आणि मी आणि ती, हे मी लेख बऱ्याच ठिकाणी लिहिलं. सगळे त्याची पुस्तकं तुम्ही त्यांनी आपल्या मराठी सृष्टीनेच त्याची ई-बुक्स काढलेली आहे. अक्षररेषा म्हणजे लोकसत्तेत मला वाटतं लिहिलं होतं मी ते की सही वन स्वभाव, याच्यावर हे लिहित होतं मी त्याच्यावरती. प्रत्येकाच्या सह्यांचा अनुभव, त्या व्यक्तीचा अनुभव, सही काय सांगते, हे लिहायचो मी त्यावेळेला. तर शून्यत्व म्हणजे अध्यात्म. माझं अध्यात्म वेगळं आहे, मूर्तीत थांबवलेलं अध्यात्म नाही आहे. आपल्या इथे सांगितलं अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म आहे. कृष्ण भेटला, माझा पाय तुला लागला तर मी नमस्कार कर, तुझ्या देवत्व आहे, माझ्या देवत्व आहे, हे मानणारे मी आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का की मी मूर्तीत देऊ शकत नाही माणसं जिवंत माणसा दृष्टीने माझ्या अत्यंत महत्वाचं आहे. मग तो कोणीही असो, कसाही असो, तो खूप महत्वाचा असतो. तर हे त्याचं ते पुस्तक लिहिलं. आणि मी आणि ती एक प्रकार मी सोशल मीडियावर लिहिला. सगळ्या आणि सगळ्या लोक ते 40 नंतरची अफेअर्स किंवा सेक्स लाईफ
ह्याच्यावर मी लिहिलं. आणि सगळ्यांचे मला मेसेज, तुझी लफडी किती सांग मला आधी, तुझी अफेअर्स किती सांग. अरे म्हटलं मी तलावपाळीवर राहतो ठाण्याच्या, फिरतो, फक्त डोळे आणि मग उघडे ठेवा, मग प्रत्येक गोष्ट. तुम्हाला एक किस्सा सांगतो. ठाण्यात तलावपाळीवरती मी फिरत असताना ते जे रजिस्टर लग्न होतात तिथे एक असे दुपार नुसतीच मुंडावळ पडली होती फेकल्यासारखी, नुसती फेकल्यासारखी मुंडावळ होती, बाई काही नव्हतं. सगळे लोक तिकडे बघत होते, पण ती का इथे मुंडावळ कशी काय फेकली गेली. माझं डोकं तिथे करायला लागलं. मग तिथे सुरू होतं सगळं. तिथून एक कथा तयार होते. तिथे कथा, कुठलाही स्पॉट, कुठलाही गोष्ट. आता तुम्हाला खोटं वाटेल की मी फोरास रोडला गेलो होतो एकदा तर कामासाठी. तर ते बाई मला बोलली की आजकाल धंदा बंद हो गया है. ती भडकून मला काय बोलली माहिती आहे, हमारा रेड लाइट तुम्हारे एरिया में आया है अभी, यहाँ कौन आने वाला है. जळजळीत होतं ते सत्य, जळजळीत सत्य होतं. आणि त्यांच्या, तुम्हाला कदाचित माहीत नाही पण त्यांची दुःख वेगळी आहेत खूप. आम्ही ते विचारही करू शकत नाही. पांढरे कपडेवाले विचार नाही करू शकत. मी याच्यावर पण आर्टिकल लिहिलं आहे. हिजडे लोक ते दारावरती खुणा करतात ना, सही खुणा असतात त्यांच्या सांकेतिक, त्याच्यावर पण मी आर्टिकल लिहिलं आहे. त्यांची मुलं गप्पा मारून की काय असते. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना जाणून घेताना आपला दृष्टिकोन हा व्यापक असावा आणि आपली बुरसटलेला नसावा, विचार बुरसटलेला नसावा. म्हणतो माझी डिस्क आहे ना, ती रात्री डिल होतं सगळं. हो खरंय. पण हीच दृष्टी सांभाळण्यासाठी, कारण ही दृष्टी गेली अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहते, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटते, वेगवेगळे स्वभाव जाणून घेते, ही दृष्टी सांभाळून ठेवण्यासाठी आज प्रत्येकाने काय केलं पाहिजे. आता मी म्हणायचो त्यावेळेला की मी एवढं पाहिलं की माझं नेत्रदान करा, असं म्हणायचो मी. आज माझे डोळे गेले ऑलमोस्ट. कासं बिंदूमुळे लास्ट स्टेज आहे सगळी. एक गेला, एक 10% बाकी आहे, त्यातून सगळं चाललंय सगळं. आणि तरीही छंद चालू आहे. हो, तात्या लहाने हातात काठी घेऊन जातात, त्या लहाने ट्रीटमेंट आहे ते मला बोलला उशिरा का आलास तू. आता हा अनुवंशिक असतो मला माहित नव्हतं काचा बिंदू म्हणजे ते त्याच्याकडनं मला कळलं. आणि करोनाचा कालखंड आणि वडिलांचा आजारपण यात माझं माझ्याकडे दुर्लक्ष झालं. चूक माझीच आहे, ती मला बघलीच पाहिजे. कल्पना तात्याने जेव्हा सांगितलं तू पुढे आंधळ होण्याच्या कशावर सांगितलं, बायको समोरच्या फर्स्ट क्लासमध्ये बसली, माझ्या गाडीतून उडी मारायची वाटली त्यावेळेला. सायनला जीव असा वाटला, पण विचार केला मी जीव देईन, मी निघून जाईन, पण मागच्या लोकांना सगळ्यांना आयुष्य ऐकायला लागेल. आणि मग मी स्टेशनवर ठाण्यात उतरतो, बायको सांगितलं आय विल फेस एव्हरीथिंग. हे महत्वाचं आहे. तुम्हाला हसता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे. या सगळ्या मागे तुमच्या पाठीशी खंबीरपणे बायको मी आहे म्हणून सौभाग्यपती म्हणतो. ती म्हणे मला खूप छान आवडला मला, सौभाग्यपती. बोले तू चढव. खरं मला वाटतं की तुमच्याकडे एवढा अनमोल असा खजिना आहे. गप्पांच्या रूपातनं तो बाहेर येतोय आणि कितीतरी बाहेर यायचा बाकी आहे. खरोखर म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची एक आठवण आहे तुमच्याकडे. एक काय हजारो आठवणी असतील, अनेक वेळेला भेटला असाल. आणि स्वाक्षरी मला वाटतं की येतो एक बहाना था. येतो बहाना आहे. माणसाला भेटणं, बोलणं, गप्पा मारणं, ऐकणं हे फार. हा जेफ्री आर्चरला जवळनं पाहिजे. जेफ्री आर्चर हा लेखक याला पाहिलं मी कुठं होते, त्यांनी 1.5 तास भाषण दिलं, पण तो माणूस 2.5 तास ऑटोग्राफ देत होता. लाईन लागली होती, कंटाळून गेला नाही तो. जॅकी चॅन सांगायला राहिलं आपलं, सांगा ना. जॅकी चॅन मुंबईतला येणार आहे कळलं होतं मला, आणि कुठे येणार आहे कळलं होतं. मी सकाळी 8 वाजता फिल्डिंग लावली होती हॉटेलला. खिशात भरपूर पैसे ठेवले होते, म्हणजे खायला लागले तर 100 म्हणजे 500 हजार. आणि तो 10, 10:30, 11 वाजता आला, पण त्याच्या जवळ कोणी जाऊ शकत होतं, मीडियावाले देखील जाऊ शकत नव्हते. तर मी कुठलं जाणार. आता काय करायचं कळेल ना मला. तर एका लिफ्टच्या बाजूला हताशपणे उभा होतो. तर त्या लिफ्टमन बोला क्यों आप क्या है म्हणजे जॅकी साहब का ऑटोग्राफ चाहिए मुझे वो. तो एक काम करो, अभी वो ऊपर जाएंगे, लाइट जैसा मीडिया वाली लाइट आएगा जल्दी
जैसे आप ये लिफ्ट से ऊपर जाओ 3 या 4 माले जाओ 4 माले जाओ लाईट आल्यावर मी 4 माळ्यावर गेलो उभा राहिलो 5व्या मिनिटात तो म्हणते बॉडीगार्ड फक्त आले आरामात सही मिळाली तर 2 मिनिटात तिला बघून घेतलं वा फर्स्ट होतं. आता ब्रुसली बॉम्बे झाला तर कोणाला माहितीच नव्हतं त्या काळामध्ये पूर्वी फिरायचा कोणाला माहितीच नाही ब्रुसली येऊन गेला तर पुढंच कळलं नाही ते सही मला वाटतं तिथे आहे टाळ हॉटेलमध्ये आहे त्याची सही ते कोण मस्तरवरती मला वाटतं कॅप्टन लक्ष्मी. अरे यार ही बाईसाहेब जबरदस्त. त्यांना मी 1-2दा भेटलो खोटं वाटेल आणि असं त्यांची ऑटोग्राफ त्यांच्या पुस्तकावर घेतली आणि त्यांच्याबरोबर काही त्यांच्या त्यावेळेच्या स्त्रिया होत्या ना राहण्या म्हणायचे त्यांच्या मी ऑटोग्राफ त्याच्यावरती घेतलेले. एक दुर्मिळ येतं हे दुर्मिळ बाई बघ त्यांना बघणं म्हणजेच एक हे होतं. सुभाष बाबूच्या मुलीला भेटलो आणि त्याला भेटलं मी आणि खरंच सांगतो अक्षरशः फील जर त्यांचे डोळे बघितले आणि चेहरा बघितले बाबा सुभाष बाबू आठवले मला. हे वेगळे पण येतं माणसं बघणं ना परत ती सारखी इथे येत नाहीत ती माणसं. खरं जग खूप मोठं आहे. जग आपण म्हणतो आपलं गाव मोठं देश नाही हो जग खूप 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 मोठं आहे. आवाढव्य आहे. आम्ही आपल्या छोट्या आपल्या वाटीत कुठल्या तरी बसलेलो असतो आणि मी म्हणजे कोण हे मी म्हणजे ही पदवी ती पदवी काही नाही होत काही नाही काही नसतं. तुम्ही काय करता याला महत्व आहे. व्हॉट यू आर डुईंग. किती म्हणजे आता केएन सिंगचं किस्सा आहे. ऑपेरा समोर एक कधी जुने कलाकार येणार होते आणि समोर मला केएन सिंग दिसला. केएन सिंग माणसावर बसला होता ते ब्लाइंड होते ते त्यावेळेला आणि त्याच्या आधी मला यादव की बाराबरला कोणतो गाणार तो पण भेटला मला तिथे. तो नाव सांगतो तुम्हाला मी हुसेन कोण ताहिर हुसेन बोलतो तो भेटला ती सही घेतली आणि मी केएनसीची गप्पा मारत बसलो तेवढंच मेमू झाला. ऑक्सिजन लावलेलं आपलं नेहमी ऑक्सिजन लावून फिरायचा तो. हां तर समोर अमरीश पुरी इंटरव्ह्यू देत होता तर मी बोललो केंद्र अरे अमरीश पुरी आहे अरे बोल ना अमरीश को बोल तुला इथं मी आहे बोल. खोटं खोटं अमरीश पुरी सगळ्या मीडियाला मुलाखत देत होते. मी फक्त त्यांना बोललो आपको केएन सिंग साहेब हा बोला आहे. सगळा मीडिया काढून टाकून माझ्यावरपर्यंत आला त्यांच्याशी भेटायला बोला. ही अशी माणसं आहेत अशी माणसं आहेत. 76ला मी आविष्कारमध्ये होतो तर रोहिणी अट्टंगडी आणि जयदेव अट्टंगडी आम्हाला शिकवायला होते. तिथे खूप ओमपुरी अमरीश सगळे आम्हाला नाटकं संध्याकाळी बघायला मिळायची. उद्ध्वस्त धर्मशाळा वगैरे सगळ्या हे सगळं बघायला मिळालं तिथे. एक सगळं बघायला मिळालं. मी म्हणेन की स्वाक्षरी आणि व्यक्तींचा एन्सायक्लोपीडिया आहात तुम्ही. काय असं माहितीये का की स्वाक्षरी निमित्त झालं पण माणसं भेटत गेली. क्या बात आहे. कारवा बनता गया. खूप म्हणजे आता म्हणजे सह्या घ्यायला करायला येतात ना सगळे लोक काही लोक ग्रेस वासुदेव कामत फक्त बोललं सर माझं स्केच काढा का त्या एवढ्या मोठ्या माझं पटकन 2 मिनिटात स्केच काढलं. वासुदेव कामतांनी आपला स्केच म्हणजे किती छान योगायोग आहे. माझं आवडतं चित्रकार वासुदेव कामत आणि हुसेन मिया आमचा. अहो काय तो माणूस जबरदस्त होता. मी त्यांची पेंटिंग वगैरे बघायला गेलो होतो आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी मी आणि ते त्या सॅमोर हॉटेलमध्ये बसलो तर तो कोणतरी आलं म्हणते बागेला तर पैशाची बॅग वरती ठेवून गेला. ज्ञानेश्वर नाडकर्णी मला बोलले वारसा फिरत होतो माणूस आणि आल्यानंतर त्यांनी कोका कोला प्यायला मग परत चहा मागवला. म्हणलं मला एक स्केच काढून द्या ना काहीतरी कुठलं तरी काय हुसेन काय स्केच कॉस्टली तर ज्ञानेश्वर बोलले नाडकर्णी सर बोलले दे रे त्याला मग चिमणी काढून दिली ते. एक वेगळं आहे. मला आवडली ही ललिता लाजमी दूरदर्शनची बहीण. तिथे एक्झिबिशनला गेलो होतो. यू विल नॉट बिलीव्ह माय डोळ्यात पाणी आलं. तिने मला स्केच काढून दिलं तिकडे बघत होतं मला अख्खा दूरदर्शनची दिसत होता. नात कलर रंग मला तिच्यात दूरदर्शन दिसलं त्या दिवशी. ही माणसं बघा. रजा पण मला आवडत चित्रकार. रजाची खूप वेळा भेटले रजांना मी. ही वेगवेगळी माणसं आहेत. खरं म्हणजे आज सतीश चाफेकर सयाजीराव हे व्यक्तिमत्व काय असेल तर हे माणसं टिपणारं स्वभाव टिपणारं स्वाक्षऱ्या जमा करणारं आणि त्या स्वाक्षऱ्यांमधनं माणसांना माणसांशी भेटवणारं असं एक वेगळं आगळं वेगळं समीकरण आहे. अटल बिहारी वाजपेयी
ठाण्याला आले होते ते, त्यांना दंडापाडी पडली होती. मी सही घेतली, अटलजी एक फोटो निघालो काय, अरे हारावा थोपडा काय कोणी काढला फोटो. अशाही काही गमती असतात, मजेदार किस्से घडत जातात. मला वाटतं एक अख्खी सिरीज होईल वेगळी. इतका व्यक्तींचा खजिना आहे, इतक्या आठवणी आहेत. पण साक्षात सयाजीराव आमच्याकडे आलेले आहेत. आणि सतीशजी, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा झाल्या, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेता आल्या. त्यामुळे आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतोय की आज तुमची स्वाक्षरी घेण्याचा योग जुळून आलाय. आज तुमची ऑटोग्राफ याच्यावर मला हवी आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आमच्यासाठी ही खूप एक अनमोल अशी अमूल्य आठवण असेल. आणि तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून खूप छान गप्पा झाल्या. तर मराठी सृष्टी टॉक्सच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद. आणि या पेननी अजून हजारो स्वाक्षऱ्या निश्चित घडून